आरटीई प्रवेशांतर्गत दुसऱ्या फेरीचे प्रवेश रखडले असून याची शिक्षण विभागानं गांभीर्यानं दखल घेतली नसून या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी मनसे पुणे शहर शाखेच्या वतीनं लाल देऊळ इथल्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात झोपा काढो आंदोलन करण्यात आलं। आरटीई प्रवेशाअंतर्गत दुसऱ्या फेरीचे प्रवेश रखडले असून याची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली नसून या झोपलेल्या अधिकाऱ्यांना जाग करण्यासाठी मनसे पुणे शहर शाखेच्या वतीने लाल देऊळ इथल्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात झोपा काढो आंदोलन करण्यात आलं। आरटीईच्या अंतर्गत 25% जे प्रवेश होतात आणि त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये दरवर्षी याच स्वरूपाचा गोंधळ होतो। मागच्या वर्षी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनानंतर जवळपास 4 महिन्यांनी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती। म्हणजे ह्या वेळेला सुद्धा 25%ची प्रक्रिया ज्यावेळेला सुरू झाली तेव्हा अधिकाऱ्यांकडनं शासन स्तरावरनं वेळोवेळी अशी माहिती देण्यात आली की शाळा चालू होण्यापूर्वी सर्व प्रक्रिया प्रवेशाची सुरू होईल, परंतु अशी कुठली परिस्थिती आता दिसत नाही। पहिली यादी साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी प्रसिद्ध झाली आणि दुसऱ्या यादीसाठी शासनाकडे कोणत्याही स्वरूपाची माहितीच उपलब्ध नाही आहे। म्हणजे एवढा मोठा गोंधळ आणि या सगळ्या प्रक्रियेचं शासनाने आउटसोर्सिंग केलेलं आहे, त्याच्यासाठी पैसे मोजलेले आहेत आणि हा गोंधळ जर वारंवार होत असेल तर शासनाचे अधिकारी झोपा काढतात का, हा खरा प्रश्न निर्माण होतो। यावेळी कार्यकर्ते महिला उपस्थित होत्या। शासनाने शाळा सुरू होण्याअगोदर ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, पण पहिल्या फेरीचे प्रवेश झाल्यानंतर उर्वरित पालकांना दुसऱ्या फेरीत आपल्या पाल्याला प्रवेश मिळेल या आशेवर आहेत, पण प्रशासनाने ही प्रवेश प्रक्रिया सुरूच केली नाही। त्यामुळे पालक संभ्रावस्थेत आहे। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर शाखेच्या वतीनं झोपा काढो आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांना प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा केल्या। पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे।